मला 100% गॅरंटी आहे तुम्ही मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये मिळणारी तळलेली मूग डाळ जी मिळते ती सगळ्यांना आवडत असेल आणि खाल्ली असेल। तुम्ही कधी त्याचे परोठे खाल्ले आहे का? नसेल खाल्ले तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। त्यासाठी आपल्याला जसं आपण कणिक मळतो चपातीसाठी तशी मळून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण एक हिरवा कांदा घेणार आहे, तर त्याला आपण त्याचे पात वरचा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्याचे जे पात आहे ते बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे। ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागते, मस्तपैकी मूग डाळीचा क्रंचीपणा आणि चपातीचा नरमपणा कॉम्बिनेशन बेस्ट आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। घरात जर भाजीला नसेल तर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला मज्जा येईल। सोबत आपण कोथिंबीर कट करणार आहे, हिरवा कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे। साईडला आपण प्लेट ठेवणार आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। तर तुम्ही कुठल्याही कंपनीची मूग डाळ घेऊ शकता, मी हल्दीरामची घेतलेली आहे। आपल्याला अशा पद्धतीने ते पाकिटमधली मूग डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। तर ही आपल्याला मूग डाळ जी आहे ते जाडसर फिरवायची आहे, अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे। प्लस मोडवर फिरवायचं म्हणजे चालू बंद करून फिरवून घ्यायची आहे। बघ अशी जाड झाली पाहिजे, तुम्हाला दाखवते। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला तिखट, धनापूड, मीठ, चाट मसाला, मिरेपूड, मॅगी मसाला सोबत तीळ टाकायचे आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला पराठ्याला लागणारी सर्व तयारी झालेली आहे। आता आपण पराठा कसा करायचा मी तुम्हाला दाखवते। हे झालं आपली इम्पॉर्टंट तयारी, ते आपण पराठा करताना यूज करणार आहे। ही तयारी आपल्याला आधी करून घ्यायची आहे। आता आपण जे चपातीसाठी कणिक मळली होती ती मळून घेऊन एक गोळा करून घ्यायचा आहे आणि पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, खमंग रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खायला खूप मज्जा येईल। तुमच्या छोट्या मुलांना पण खायला खूप मज्जा येईल। बघा चपाती आपण लाटून घेतलेली आहे। आता काय करायचं माहिती आहे का, जे आपण मूग डाळ मिक्सरमध्ये फिरून घेतली होती ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पोळीवर स्प्रेड करून घ्यायची आहे, चपातीवर अशा पद्धतीने। बघा थोडीच करायची आहे। स्प्रेड झाल्यानंतर त्यावर आपण जो मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे। या मसाल्यामुळे आपल्या परोठ्याला खूप छान टेस्ट येते। आता आपल्याला मस्तपैकी एक छोटासा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही जे साईड आहे ते आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आहे, म्हणजे जे मूग डाळ आणि मसाला आपण टाकलेला आहे ते आपल्याला बाहेर पडला नाही पाहिजे। आता परत त्याचा असं रोल करून घ्यायचं, जसं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे। त्याला बरोबर दाबून घ्यायचं आहे, कोरडं पीठ लावायचं आहे, व्यवस्थित दाबून घेतला, गोळा तयार झाला की त्याला वरून पीठ लावायचं आहे, ओला कांदा आणि कोथिंबीर लावायचं आहे। अशा पद्धतीने लावता येणार नाही, वरून टाकावं लागेल। आता त्याचा आपल्याला परोठा लाटून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओ दाखवलं तसं तुम्ही त्याचा परोठा लाटून घ्या। मी तुम्हाला पराठा आणखी एकदा करून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। आता आपला परोठा तयार झालेला आहे, तव्यावर आपल्याला तेल, तूप किंवा बटर टाकायचं आहे आणि हा पराठा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा आतून मस्तपैकी क्रंची असतो, कारण डाळीचा क्रंचीपणा असतो। प्रत्येक घासामध्ये तुम्हाला डाळीचा क्रंचीपणा लागेल, खूप मज्जा येते खायला। आणि वरून चपातीचा नरमपणा, दोन्ही कॉम्बिनेशन आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। भाजीला काही नसेल किंवा मूड नसेल तर तुम्ही हे परोठा नक्की ट्राय करून बघा, तुमचा मूडच मूड होईल आणि खूप मज्जा येईल खायला। आता आपला परोठा तयार झालेला आहे, बघा किती छान असा कलर आलेला आहे, मस्त क्रंची असा परोठा तयार झालेला आहे। आपण हे परोठा आता उतरून घेऊया। मी तुम्हाला एक परोठा आणखी करून दाखवते। मस्त पातळ परोठा झालेला आहे। एक गोळा घेऊन आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे, त्यावर आपल्याला मूग डाळ जी आहे आपण फिरवलेली आहे जाडसर ती अशी स्प्रेड करून घ्यायची आहे, जशी व्हिडिओत दाखवली आहे। आता त्यावर आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे। एक रोल तयार करायचा आहे, दोन्ही बाजू आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने दाबून घेऊन परत त्याचा एक रोल तयार करायचा आहे छोटा। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जो गोळा आहे तो हाताने मस्त दाबून घ्यायचा आहे, कोरडं पीठ लावायचं आहे, परोठा लाटून घेऊन त्यावर आपल्याला हिरवा कांदा, कोथिंबीर स्प्रेड करून परत त्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। आणि मस्तपैकी तव्यावर आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून परोठा जे आहेत आपल्याला दोन्ही साईडने आलटून पालटून छान क्रिस्पी असं शेकून घ्यायचं आहे। बघा तयार आहे आपले परोठे।
तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर किती क्रंची झालेले आहेत. त्याच्यासोबत खायला आपण आंबट गोड अशी दह्याची चटणी करायची आहे. तर आवश्यक तेवढं दही घेतलेलं आहे, त्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवा कांदा टाकायचा आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. सोबत त्यामध्ये टाकणार आहे आपण साखर आणि मीठ. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे. आता त्यामध्ये आपण एक तडका घालूया. व्यवस्थित मिक्स झालं, याच्यामध्ये तडका घालायचा आहे आपल्याला. तडका तुम्ही स्किप पण करू शकता. असं जरी दही घेतलं तर तुम्ही खायला तरी पण खूप स्वादिष्ट लागते. आता आपण तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, लाल सुकी मिरचीचे काप, मोहरी टाकायचे आहे. त्याला परतून घ्यायचं आहे. सोबतच त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून त्याला परतून घेऊन ते तडका आपल्याला आपल्या दह्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. तयार आहे आपली आंबट गोड दह्याची चटणी. स्वादिष्ट गरमागरम क्रंची असे परोठे आपल्याला आंबट गोड दह्याच्या चटणीबरोबर सर्व करायचे आहे. तुम्हाला माझी आजची नवीन रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन सुद्धा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि नवीन पण आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.